नमस्कार मित्रांनो. आजच्या गोष्टीचं नाव आहे गौरी गाय आणि हरवलेलं वासरू. चला तर मग तयार आहात सर्वजण? चला. एकेकाळी हिरव्यागार डोंगराच्या पायथ्याशी एक सुंदर गाव होतं. त्या गावाजवळच्या कुरणात गौरी नावाची एक गोंडस पांढरी गाय राहत होती. ती गाय खूप सुंदर होती. तिचं छोटंसं खट्याळ वासरू देखील होतं. त्याचं नाव होतं मोती. मोतीला इकडे तिकडे धावायला आणि फुलपाखरांच्या मागे पळायला खूप आवडायचं. एके दिवशी गौरी गवत खात असताना मोती एका रंगीबिरंगी फुलपाखराच्या मागे धावत धावत जंगलाच्या दिशेने निघून गेला. थोड्या वेळाने मोतीने मागे वळून पाहिलं. अरे, आई कुठे गेली? तो अगदी घाबरला. तो मोठ्याने रडू लागला, ओरडू लागला, आई आई आई. इकडे गौरीनेही पाहिलं की मोती कुठे दिसत नाही. ती काळजीने सगळीकडे शोधू लागली. रस्त्यात तिला चिमणी भेटली. चिमणी म्हणाली, मी एका छोट्या वासराला नदीकाठी जाताना पाहिलं. गौरी लगेच तिकडे धावली. नदीजवळ ससा भेटला. तो म्हणाला, पुढच्या फुलांच्या बागेत गेलेला आहे, बघा बघा. गौरी पुन्हा पुढे गेली. तेवढ्यात मोती एका छोट्या खड्ड्याजवळ उभा होता. त्याला रस्ता सापडत नव्हता. तो रडत म्हणाला, आई, मला घरी जायचंय. आई, मला घरी जायचंय. गौरीने दुरून त्याचा आवाज ऐकला आणि ती पटकन त्याच्याजवळ पोहोचली. मोती आईला पाहताच धावत गेला आणि तिच्या गळ्यात बिलगला. गौरी प्रेमाने म्हणाली, बाळा, कधीही एकटं दूर जाऊ नकोस. आई बाबांना सांगूनच कुठे जायचं रे. मोतीने मान हलवली. हो आई, आता मी कधीही तुला न सांगता जाणार नाही. हे पाहून जंगलातील सगळे प्राणी आनंदी झाले. त्या दिवसानंतर मोती नेहमी आईसोबतच फिरू लागला आणि दोघंही आनंदाने राहू लागले. आपण या गोष्टीमधून काय शिकलो मित्रांनो? आई वडिलांचं ऐका आणि त्यांना न सांगता कधीही दूर जाऊ नका. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.